नमस्कार, प्रहार डिजिटल मध्ये आपलं स्वागत। आपल्याकडे आपण आज एका विषयावर चर्चा करणार आहोत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका अधिकाऱ्याला अतिरिक्त कार्यभार देण्यासंदर्भात पत्र दिलेलं आहे। त्या पत्रावरून काहीसा वाद निर्माण झालेला आहे। वाद असा आहे की पीडब्ल्यूडीच्या वीज विभागातील मुख्य अधीक्षक अभियंता या खात्यावर संदीप पाटील हे कार्यरत आहेत आणि त्यांना एक अपेक्षित असं आहे की दुसऱ्या विभागातील म्हणजे ऊर्जा विभागातील विद्युत खात्यातील मुख्य निरीक्षक पदाचाही त्यांना अतिरिक्त कार्यभार हवा आहे। आता खरं तर एका खात्यातील पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याला दुसऱ्या खात्यातली जबाबदारी देता येत नाही, परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलं आणि त्यांना संदीप पाटील यांना हे पद द्यावं असं ते पत्र लिहिलेलं आहे। यावरून ते संदीप पाटील यांना त्या बेकायदेशीरपणे ते अतिरिक्त कार्यभार देण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी माझ्यासोबत इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे माजी सरचिटणीस अनिल गचके साहेब आहेत। मी गचके साहेबांना विनंती करतो की नितीन गडकरींचं पत्र आणि संदीप पाटील यांना देण्यात येणारा अतिरिक्त कार्यभार, तर हे प्रकरण नक्की काय हे जरा तुम्ही थोडक्यात आम्हाला सांगितलं तर बरोबर। श्री संदीप पाटील हे पीडब्ल्यूडी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विद्युत ह्या विभागाचे मुख्य अभियंता आहेत। त्यांना त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये भरपूर काम आहे। पीडब्ल्यूडी मध्ये त्यांच्याकडे भरपूर काम आहे। खरं तर त्यांच्याकडे 2च पदं अधीक्षक अभियंत्याची आहेत आणि ती दोन्ही पदं सध्या रिकामी आहेत। आणि त्याच्या खालती म्हणजे संदीप पाटील हे डायरेक्टली फक्त एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रातला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचं कामकाज हाकत आहेत। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्याला ह्या कामाचा अनुभव आहे असं सांगत ऊर्जा खात्यातील मुख्य विद्युत निरीक्षक ह्या पदाचा पण आम्हाला कार्यभार द्यावा अशी मागणी केली आणि त्या मागणीला योग्य पद्धतीने त्याचं योग्य पद्धतीने त्याच्याकडे लक्ष द्यावं ह्याकरता केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी त्यांची शिफारस केली आहे। त्या शिफारसीमध्ये असं म्हटलं की ह्यांना पूर्वानुभव आहे आणि ते फार चांगलं काम करतात। अशा परिस्थितीमध्ये त्यांना ह्या कामाचा सुद्धा कार्यभार दिला तर ते योग्य पद्धतीने दोन्ही पदांचा काम हाकतील असा त्यांना विश्वास वाटत असल्यामुळे मला त्यांनी ते पत्र दिलं। आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या स्वतःच्याच पीडब्ल्यूडी खात्यातले विद्युत भागाचं काम आज व्यवस्थित होत नाही। त्याच्यामुळे अनेक तक्रारी आहेत, अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये त्रुटी आहेत, काम वेळेवर होत नाहीत, कामाच्या बाबतीमध्ये योग्य ते वरिष्ठ अधिकाऱ्यांचं निरीक्षण नाही, अशा सगळ्या त्याच्या बाबतीत निगेटिव्ह बाजू असताना सुद्धा त्यांना का देण्यात आलं हे फक्त नितीन गडकरी आणि संदीप पाटील हे दोघच जण सांगू शकतील। अशा परिस्थितीमध्ये नितीन गडकरींनी त्यांना जे पत्र दिले आहे त्या पत्रामध्ये पण अतिशय त्रुटी आहेत। त्या पत्रावरती 2-2दा तारखा लिहिल्या आहेत। एक तारीख जी आहे ती 5व्या महिन्यातली म्हणजे मे महिन्यातली आहे आणि दुसरी तारीख आहे ती सप्टेंबर मधली आहे। त्याच्यामुळे एकच पत्र 2दा दिलं किंवा काय असं शंका येण्याचं कारण आहे। आणि ज्या ठिकाणी जावक क्रमांक लिहायचा असतो त्या ठिकाणी तारखा लिहिल्यात आणि जिथे तारीख लिहायला पाहिजे तिथे जावक क्रमांक लिहिलाय। मग अशा परिस्थितीमध्ये ह्या पत्राच्या बद्दल सुद्धा एक शंका वाटते की एक पत्र खरोखर नितीन गडकरींनी दिलाय का दुसरा कोणीतरी नितीन गडकरींच्या पत्राचा उपयोग करून त्याच्यावरती काही विषय लिहिलाय अशी शंका येण्याच्या करता भरपूर वाव आहे। दुसरं की नितीन गडकरींनी ते पत्र दिल्यानंतर संदीप पाटील यांना तो अतिरिक्त कार्यभार देण्यासंदर्भात पीडब्ल्यूडीचे मंत्री असतील चंद्रकांत दादा पाटील किंवा ऊर्जा विभागाचे मंत्री बावनकुळे आहेत, तर त्यांचा व्ह्यू काय आहे आणि अधिकाऱ्यांचा व्ह्यू काय आहे, म्हणजे त्या फाईलमध्ये ह्या मंत्री महोदयांनी आणि अधिकाऱ्यांनी मतं काय व्यक्त केलेली आहेत। हे ज्यावेळेला नितीन गडकरी साहेबांच्याकडनं जेव्हा पत्र आलं त्यावेळेला ते चंद्रकांत शेखर बावनकुळे हे जे ऊर्जा खात्याचे मंत्री आहेत त्यांनी त्याच्यावरती काही टिप्पणी लिहिण्याच्या करता आपल्या विभागाकडे दिलं।
त्याच्यातल्या एका कक्ष अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती विस्तृत टिप्पणी लिहिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं स्पष्ट लिहिलं की ऊर्जा खात्यामध्ये असलेले मुख्य विद्युत निरीक्षक ह्या पदावरती हे जे पद गेले 3.5 वर्ष रिकाम आहे त्या पदावरती पदोन्नती द्यायची झाली तर ऊर्जा खात्यामधीलच समकक्ष अधिकाऱ्यांना किंवा खालनं पदोन्नती देऊन एखाद्या अधीक्षक अभियंत्याला पदोन्नती देऊन त्याला त्या पदावरती मुख्य विद्युत निरीक्षक पदावरती बढती देता येईल. अन्य खात्यातील कोणालाही ह्याचा अतिरिक्त कार्यभार देता येऊ शकत नाही असं त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला. म्हणजे ते संदीप पाटील हे दुसऱ्या खात्यातील आहेत, म्हणजे पीडब्ल्यूडी खात्यातील आहेत. बरोबर. आणि त्याच्यामुळे हे ऊर्जा खात्यातील हे पद त्यांना अतिरिक्त पद त्यांना देता येणार नाही असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय. असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय. आणि असं असून सुद्धा त्याच्यावरती ऊर्जा खात्याचे मंत्री बावनकुळे यांनी बहुधा नितीन गडकरींचं पत्र आहे ह्या दबावाखाली त्यांनी ह्याचा विचार करण्याकरता म्हणून आपली एक टिप्पणी लिहिली आहे. त्याच्यात त्यांनी त्यांना अतिरिक्त कार्यभार देण्याकरता शिफारस केली आहे. त्याचबरोबर ह्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा त्याच्यावरती एक आपला शेरा लिहिलेला आहे, मागणी मान्य म्हणून, प्रस्ताव मान्य. अच्छा. आणि आता मुख्यमंत्र्यांच्याकडे ही फाईल मुख्यमंत्र्यांच्या टिप्पणी करता गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या विभाग कक्ष अधिकाऱ्यांनी लिहिलेलं जे त्याचं मत आहे ते कायद्याला अनुसरून आणि जे काही प्रस्तावित नियम आहेत त्या नियमांना आधारित अशा पद्धतीने लिहिलेला त्यांची जी टिप्पणी आहे त्या टिप्पणीला काही किंमतच राहत नाही. मग ह्याच्यात जर का चंद्रशेखर बावनकुळेंना ह्यांचा अतिरिक्त कार्यभाराचा प्रस्ताव द्यायचाच होता तर त्यांनी काय आपल्या व्यवस्थापनाकडनं आपल्या खालच्या अधिकाऱ्यांच्याकडनं टिप्पणी मागवण्याची जरूरच नव्हती. त्यावेळेला त्यांनी डायरेक्टली लिहून टाकायचं की प्रस्ताव मान्य आणि ह्यांना कार्यभार देण्यात यावा आणि स्वतःच ऑर्डर काढून टाकायची. मुख्यमंत्र्यांकडे जायची पण जरूर नाहीये. जर का त्या शासन कुठच्याही नियम कायदे कानून हे न पाळता चालवायचं असेल तर ते चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वतःहून चालवावं. त्यांनी खालच्या लोकांकडनं शिफारशी किंवा त्यांचे अभिप्राय किंवा मतं का घ्यावीत. आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा जर का त्यांना हा प्रस्ताव मान्य होता तर हा प्रस्ताव खरा म्हटलं तर त्यांच्याकडनं यायला पाहिजे होता. बरोबर. कारण ते त्यांच्या डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत. बरोबर. त्यांच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना तुम्ही दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये पाठवायचं आहे तर दुसऱ्या डिपार्टमेंटने कशाला प्रस्ताव द्यायला पाहिजे. अच्छा. त्याच्यामुळे चंद्रकांत दादा पाटलांनी आपली जबाबदारी जी आहे ती झटकून दुसऱ्यावरती टाकली. थोडक्यात तुम्ही जसं बोललात तसं की नितीन गडकरींच्या पत्राच्या दबावामुळे चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील त्या दोघांनीही तो दुसऱ्या खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यासाठी मान्यता दिलेली आहे. परंतु ते कायद्याला धरून नाही असं अधिकाऱ्यांनी हे लिहिलं. त्यामुळे आता चेंडू हा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे. म्हणजे मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेणार, कायद्याला धरून ते निर्णय घेणार की नितीन गडकरींच्या पत्रावर दोन्ही मंत्र्यांनी पाटील आणि बावनकुळे या दोन्ही मंत्र्यांनी माना डोलावल्यात तेच मुख्यमंत्री मान्य करणार. मुळात असं आहे की चंद्रशेखर बावनकुळेंना त्यांच्या स्वतःच्या ऊर्जा खात्यामध्ये कमीत कमी एक 500 इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत की जे वेगवेगळ्या पदांवरती वेगवेगळ्या स्तरावरती आहेत. त्याच्यामध्ये चीफ इंजिनियर मुख्य अभियंता लेव्हलचे सुद्धा त्यांच्याकडे MSCDCL असो किंवा महाजेनको असो महाट्रान्सको असो त्याच्यानंतर त्यांचे चीफ इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरचं ऑफिस असो ह्याच्यामध्ये मिळून एक 50 इंजिनियर्स त्या पदाला न्याय देऊ शकतील असे आहेत. त्यांना पदोन्नती न देता सुद्धा त्यांना डेप्युटेशन वरती आणता येईल MSCBतनं असेल. ह्याच्यापूर्वी पण झालेलं आहे. अजून एका मुद्द्याकडे यायचं आहे की ते जे संदीप पाटील आहेत त्यांचे यापूर्वी अनेक वादग्रस्त प्रकरण आहेत. तर ते वादग्रस्त प्रकरण काय आहेत त्याविषयी जरा संदीप पाटील हे त्यांचा PWD विद्युत हा विभाग जो आहे तो मनमानी पद्धतीने चालवतात. त्याच्यामध्ये त्यांनी ई टेंडरिंगच्या प्रकरणामध्ये अतिशय घोळ घातलेले आहेत. त्याच्यामध्ये देण्यात येणारे जे स्टॅम्प पेपरचा घोटाळा मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे. एकच स्टॅम्प पेपर अनेक कॉन्ट्रॅक्टर्स वापरतात आणि तो PWD खातं मान्य करते. तिसरा घोटाळा केलेला आहे एकाच कॉम्प्युटरवरनं सगळी टेंडर्स आणि त्यांचा अधिकारी
हे सगळे मिळून एकच कॉम्प्युटर वापरतात वेगवेगळ्या कंत्राटांसाठी सुद्धा, आणि ते ऑफिसमध्ये बसून रात्री 12 वाजता 1 वाजता 2 वाजता म्हणजे रात्री 11च्या पुढे टेंडर सबमिशन होतं की जे दिवसाला 5च्या आतमध्ये व्हायला पाहिजे. असं नसताना हे रात्रीचे खेळ कशाला चालतात ते फक्त संदीप पाटीलनाच माहिती. त्याचबरोबर त्यांच्याकडे अन्य ज्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत, उदाहरणार्थ त्यांनी केलेले जे इतर ह्याच्यामधल्या कामामधल्या दखलंदाजी, ह्या सगळ्यावरती मोठ्या प्रमाणावरती CAG आपले रिमार्क्स मारलेले आहेत. मोपलवार कमिटीने त्याच्यामध्ये त्यांना दोषी ठरवलेलं आहे आणि त्यांच्यावरती इन्क्वायरी बसवावी असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर DIT डिपार्टमेंट डायरेक्टर ऑफ IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्यांनी म्हटलंय की ह्याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे ज्या टेंडर सबमिशनमध्ये कॉम्प्युटरमध्ये, आणि सगळ्या टेंडर्सना एकाच IP नंबरवरनं टेंडर सबमिट झालेली आहेत आणि अधिकाऱ्यांचे रिमार्क्स जे आहेत ते सुद्धा त्याच IP नंबरवरनं आहेत. ह्याचा अर्थ हे अधिकारी आणि त्यांना पाहिजे असलेले 2 किंवा 3 कॉन्ट्रॅक्टर हे एकत्र बसतात आणि त्याच्यामध्ये ते सगळा घोळ करतात. तर हे स्पष्ट झालेलं असून सुद्धा त्यांच्यावरती ऍक्शन काही घेण्यात आली नाही. ह्याचा अर्थ मुख्य विद्युत अभियंता ह्या सगळ्या ह्याला मूकसंमती आहे. धन्यवाद गजके साहेब, तुम्ही या प्रकरणाची सविस्तर माहिती आम्हाला दिली. नितीन गडकरी यांच्या पत्राच्या दबावामुळे संदीप पाटील यांना बेकायदेशीरपणे दुसऱ्या खात्यातील कार्यभार कसा देण्यात येत आहे हे तुम्ही आमच्या वाचकांना उघड करून दाखवलं. धन्यवाद. प्रहार डिजिटलच्या अशा वेगवेगळ्या बातम्या, माहिती, व्हिडिओ पाहण्यासाठी आपण प्रहार डिजिटल हा YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.